Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्टेशनचं प्रकरण तुम्हा सगळ्यांच्या लक्षात असेल। ऑगस्टच्या सुरुवातीला घडलेली घटना होती। पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये काही तरुणी त्यांच्या रूमवर राहत होत्या। त्यावेळेस पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनचे काही अधिकारी तिथे आले होते। त्यांनी त्यांचं घर सर्च करायचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे विचारपूस केली, जातीवाचक शिवीगाळ केली। त्यांना कोथरूडच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं। पोलिसांकडे कुठलाही सर्च वॉरंट नव्हता किंवा त्यांच्या विरोधातली कुठली तक्रार नव्हती। 5 तास त्यांचं तिथे इंटरोगेशन करण्यात आलं। त्यांना अनेक गोष्टी बोलण्यात आल्या, त्यांच्या जातीवरनं बोलण्यात आलं, त्यांच्या कॅरेक्टरवरनं बोलण्यात आलं आणि या सगळ्या प्रकरणानंतर एक आंदोलन उभं राहिलं होतं। खरं तर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर सुद्धा अनेक संघटनांनी आंदोलन केलं होतं आणि पोलिसांवर FIR दाखल करावी अशी त्यांची मागणी होती। खरं तर छत्रपती संभाजीनगरची एक तरुणी तिच्या सासरच्या जाचाला कंटाळून या तरुणींकडे राहायला आली होती आणि तिला आसरा दिल्यानंतर ती शासकीय एक वसतिगृहात सुद्धा गेली होती। पण तिला तुम्ही कसा आसरा दिला आणि तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी कशा झाल्या या सगळ्याबाबतची विचारणा ही पोलिसांकडनं करण्यात आली होती। या सगळ्यानंतर वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं। विविध संघटना असतील, वंचित बहुजन आघाडी असतील किंवा रोहित पवार असतील, हे पोलीस आयुक्तालयामध्ये गेले होते। त्यांनी ठाण मांडला होता आणि पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल करावी, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। चौकशी करू असं पोलिसांकडनं सांगण्यात आलं होतं। पण यानंतर 28 ऑगस्ट 2025ला एक प्रायव्हेट याचिका ही पुणे सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्याची सुनावणी आता पार पडलेली आहे। काल या सगळ्या सुनावणीमध्ये ऑर्डर झालेली आहे आणि याच्यामध्ये आता कोथरूड पोलीस स्टेशन आणि छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी होते त्यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्ह्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ऑर्डर ही पुण्यातल्या सेशन कोर्टाने दिलेली आहे। याबाबतची माहिती अरविंद तायडे जे या सगळ्या मुलींच्या वतीनं बाजू मांडत होते त्यांनी दिलेली आहे। अर्थात आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तोपर्यंत ही ऑर्डर काही आमच्या हाती आलेली नाही आहे। दुपारपर्यंत ती मिळू शकते असं त्या वकिलांकडनं सांगण्यात आलेलं आहे। पण काल कोर्टामध्ये नेमकं काय घडलं होतं, त्यांनी काय माहिती दिली हे आपण समजावून घेऊयात। तर मी जसं म्हटलं की अरविंद तायडे हे या मुलींच्या वतीनं बाजू मांडत होते आणि 28 ऑगस्ट 2025ला पुण्यातल्या सेशन कोर्टामध्ये एक प्रायव्हेट याचिका दाखल करण्यात आली होती, एक प्रायव्हेट तक्रार दाखल करण्यात आली होती। याच्यामध्ये मागणी करण्यात आली होती की ज्या पोलिसांनी वॉरंट नसताना मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या प्रायव्हसीचा भंग केला, त्यांच्या घराचं सर्च ऑपरेशन केलं, त्यांना जातीवाचक बोललं गेलं, त्यांच्या कॅरेक्टरवर बोललं गेलं, या सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा, ॲट्रॉसिटी आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांची होती आणि याच्यामध्ये आता कोर्टाने या सगळ्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। याच्यामध्ये आता ते वकिलांचं म्हणणं आहे की सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा घडतो तेव्हा गुन्हा दाखल करून घेणं गरजेचं आहे। फिर्याद देऊनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। आम्ही कमिशनर ऑफिसला देखील तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो, तिथे सुद्धा ही तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती। यानंतर 28 ऑगस्ट 2025ला सेशन कोर्टामध्ये म्हणजे पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये प्रायव्हेट तक्रार दाखल केली, त्याच्यावर सुनावणी झाली। कोथरूड पोलीस स्टेशनच्या संदर्भात आता कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्या संदर्भातली FIR नोंदवून ACP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आता हा सगळा जो तपास आहे तो द्यायचा आहे। आता याच्यामध्ये कोणाच्या विरोधात FIR दाखल होणार आहे किंवा कोणाच्यावर कारवाई करायला सांगितली आहे, त्याच्यामध्ये नाव आहे अशोक कामठे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस स्टेशनचे, संजीवनी शिंदे आहेत ज्या पोलीस कॉन्स्टेबल आहेत छत्रपती संभाजीनगरच्या, धनंजय सानप आहेत हे सुद्धा छत्रपती संभाजीनगरचे तिथले अधिकारी आहेत, सायबर विभागातले ते अधिकारी आहेत। त्याचबरोबर विनोद परदेशी आहेत जे पोलीस हवालदार आहेत छत्रपती संभाजीनगरचे आणि त्याचबरोबर ज्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या मदतीने हे सगळे त्या मुलींच्या रूमवर गेले होते त्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला सांगितला आणि श्रुती कडणे ज्या पोलीस शिपाई आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला आता कोर्टाने सांगितलं असल्याचं अरविंद तायडे यांनी सांगितलेलं आहे। अर्थात काल ही सगळी ऑर्डर झालेली आहे, ती साईन झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आज ही सगळी ऑर्डर पोलिसांच्या हाती पडेल। इतर जे अरविंद तायडे आहेत किंवा तक्रारदार आहेत त्यांच्यासुद्धा हाती पडेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक मोठी घडामोड आपण पुण्याच्या घटनेमध्ये म्हणू शकतो। छत्रपती संभाजीनगरची अगदी 23 वर्षाची एक तरुणी होती, सासरी तिचा छळ होत होता, त्यामुळे तिने एका मैत्रिणीला फोन केला होता आणि सखाराम सानप हे तिचे सासरे आहेत। खरं तर हे सखाराम सानप हे सुद्धा रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत। तिथे त्यांच्या घरी त्या मुलीचा छळ होत होता आणि त्यांनी
मिसिंग छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांकडे ही सगळी तक्रार दाखल केली होती. ती मुलगी छत्रपती संभाजीनगरवरून पुण्यात आली होती. तिची एक मैत्रीण आहे जी सामाजिक काम करते, तिला फोन केला आणि अगदी 1-2 दिवसाचा आसरा तिला हवा होता. तिने तिच्या काही मैत्रिणींचा नंबर दिला आणि त्यांच्याकडे 1 दिवसासाठी राहा, 1 रात्र राहा असं तिने सांगितलं होतं. ती मुलगी या मुलींसोबत राहिली. या सगळ्या मुली पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करतात. पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये रूम करून त्या राहत होत्या. ती 1 दिवस राहिली आणि दुसऱ्या दिवशी ती जे शासकीय वसतिगृह आहे तिकडे ती निघून गेली होती. पण काही दिवसांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आणि कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस या मुलींच्या घरी आले, त्यांची झडती घेतली, त्यांना त्यांच्या कॅरेक्टरवर बोललं गेलं, जातीवाचक बोललं गेलं. त्यांना त्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं आणि तिथे सुद्धा 5 तास त्यांची चौकशी केली असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी कुठेही कॅमेरे नव्हते अशा ठिकाणी जाऊन त्यांची चौकशी करण्यात आली असा आरोप सुद्धा या मुलींकडनं करण्यात आला होता. त्यानंतर मोठं आंदोलन हे पुकारण्यात आलं होतं. पुण्यातल्या CP ऑफिसच्या बाहेर सुद्धा हे आंदोलन करण्यात आलं होतं. आयुक्तालयामध्ये सुद्धा आंदोलन करून पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, FIR करावा अशी मागणी केली होती. परंतु तसा कुठलाही FIR हा पोलिसांकडनं दाखल करण्यात आला नव्हता आणि त्यानंतर ही जी प्रायव्हेट याचिका ती दाखल करण्यात आली होती. इंटरेस्टिंगली ज्या मुलींनी आंदोलन केलं होतं त्या मुलींच्या विरोधात सरकारी कामामध्ये अडथळा बद्दलची तक्रार मात्र दाखल केलेली, गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ही ऑर्डर मिळाल्यानंतर यामध्ये आणखी काही कोर्टाने म्हटलेलं आहे, कुठले ताशेरे ओढलेले याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, कोर्टाच्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. मुंबई तकला सबस्क्राईब केलं ते सुद्धा करा. धन्यवाद.